नमस्कार. आता आपण आहोत वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक 32 RMD कॉलेजचा हा जो पदपथ आहे याच्यावर आहोत आणि रमेश भाऊ वांजळे यांच्या कन्या अर्थात सायलीताई रमेश भाऊ वांजळे यांच्या भगिनी दिशा वांजळे या ठिकाणी आपल्याला प्रचार करताना दिसल्या. ताई, काय तुम्ही प्रचार करताय, कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा, काय सांगा? खरं तर अत्यंत उत्तम रिस्पॉन्स आहे आपल्याला. आणि सायलीताई वांजळे ह्या प्रभागातून ऑलरेडी नगरसेविका राहिलेल्या आहेत. सो लोकांना ऑलरेडी माहिती आहे त्यांचं काम काय पद्धतीचं आहे, त्यामुळे अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे. त्यानंतर आता सायलीताई वांजळे या भारतीय जनता पार्टीच्या एक सभासद झालेल्या आहेत. त्यानंतर तर अतिशय उत्स्फूर्त आपल्याला प्रतिसाद येत आहे, कारण हा जगातील मोठा पक्ष आहे. सो लोकांना माहिती आहे की या पक्षामध्ये काम हे होतच. आता लाडकी बहीण योजना असेल, अशा बऱ्याचशा मोठ्या योजना या पक्षाने आणलेल्या आहेत. त्यामुळे समाजाचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवरती. त्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स हे खूप छान आहे. तर ठीक आहे, मग आता काय काय मुद्द्यांच्या आधारे प्रचार करताय, नागरिकांना काय मुद्द्यांवर सांगताय? खरं तर प्रभाग क्रमांक 32 मध्ये सायलीताई नगरसेवक तर होत्याच, परंतु त्यांनी रस्ते, नाली, सुशोभीकरण याच्या बियॉन्ड जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे फ्युचरसाठी त्यांनी काम केलेलं, भविष्यासाठी काम केलेलं आहे. आपल्या वारजेमधील गणेशपुरी असेल, आयरेगाव असेल आणि तिथील आजूबाजूचा परिसर, इथे पाणी टंचाईची खूप समस्या होती. 10 लाख लिटर टाकी सायलीताई वांजळे यांच्या माध्यमातून बांधण्यात आली. त्याचप्रमाणे आपलं स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे ई लर्निंग स्कूलचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल आणि त्या स्कूलच्या माध्यमातून उद्याचा भविष्य, उद्याचे अधिकारी घडवण्यासाठी CBSE पॅटर्नचा जो अभ्यास आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. ते शिक्षण आपण मोफत देणार आहोत आणि पुढच्या वर्षापर्यंत त्याचं काम होईल. म्हणजे सायलीताई वांजळेंचं हे काम विजनरी आहे. भविष्याचा विचार करून ते काम करतात. सो नक्कीच, आणि आपल्याला रिस्पॉन्स खूप छान आहे. आपले जे भारतीय जनता पार्टीचे 4ही कॅन्डिडेट्स आहेत, त्यातले 2 कॅन्डिडेट्स नवीन आहेत, 2 कॅन्डिडेट्स हे जुने आहेत. सचिन काका दोडके असेल आणि सायलीताई वांजळे यांचं पहिले काम झालेलं आहे नगरसेवक असताना. 2 नवीन कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्या फॅमिलीचं इथे ऑलरेडी त्यांनी पण काम केलेलं आहे. नवीन फेसेस जरी असले तरी फॅमिलीचं काम आहे. सो कुठल्याही प्रकारची चिंता नाही आहे. आणि येत्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे 4ही आपले जे कॅन्डिडेट्स आहेत ते निवडून येणार आहेत, याची मला खात्री आहे. जय श्रीराम. थँक्यू. जय श्रीराम.